नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे TRTI, बार्टी, RT सारथी आणि अमृतसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे, तर त्यांची जी डेट आहे तर ती 9 ऑगस्टपासून 23 ऑगस्टपर्यंत जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्ही करू शकणार आहे। ते जे फॉर्म सुरू आहे तर ते ग्रॅज्युएशन लेवलचे फॉर्म आहे। तर ज्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे, तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला असाल तर तुम्ही हा जो ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार नाही, कारण तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जे मार्कशीट वगैरे आहे तर ते अपलोड करायला लागतात। तर त्यामुळे ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर तेच त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। आणि ज्यांचं 12वी वगैरे झालेलं आहे तर त्यांचे आपल्याला मेसेज वगैरे येतात WhatsAppला की पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तर पोलीस भरतीचा अजून फॉर्म सुटलेला नाही। पोलीस भरतीचा फॉर्म सुरू झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला देणारच आहे। तर पोलीस भरतीसाठी जे फॉर्म आहे तर ते कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येऊ शकतात। तर त्यासाठी जी डॉक्युमेंट वगैरे आपल्याला लागतात तर ती संपूर्ण डॉक्युमेंट आतापासूनच तयार करून ठेवायचं आहे आपल्याला। आणि आता जे फॉर्म सुरू आहे MPSC UPSCसाठी किंवा SSC RRB, तर ते जे फॉर्म आहे तर ते सर्व ग्रॅज्युएशन लेवलचे आहे। तर तुमच्यासाठी सुद्धा जे CET आहे तर ती होणार आहे। जर तुम्ही CET क्वालिफाय झाला तरच तुम्ही TRTIचा जो लाभ आहे तर तो घेऊ शकणार आहे। तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते दर महिन्याला 72,000 पर्यंत तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे तर ती भेटते। तर त्यासाठी तुम्हाला पहिला CET आहे तर ती क्वालिफाय करायची आहे। CET क्वालिफाय होऊनच तुमची मेरिट लिस्ट लागते। मेरिट लिस्ट लागून तुमचं सिलेक्शन होऊन तुम्हाला जे फ्री ट्रेनिंग असेल किंवा फ्री कोर्स असतात तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात। तर अशा प्रकारची अपडेट आहे। ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जे फॉर्म आहे तर ते सुटतील, तर त्यानंतर तुम्ही भरू शकतात। ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांनी आतापासूनच संपूर्ण डॉक्युमेंट आहे तर ते तयार करून ठेवायचं आहे। आणि जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहे आणि ग्रॅज्युएशन अजूनपर्यंत कंप्लीट झालेले नाही तर त्यांच्यासाठी जी भरती आहे तर ती पोलीस भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जो स्कॉलरशिपचा लाभ आहे तर तो तुम्ही घेऊ शकतात। तर त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ती सर्वांना कंपल्सरी असते। तर ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही तयार करायची आहे आणि बाकीचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही तयार करायचं आहे। आणि त्यानंतर फॉर्म सुटल्यावर तुम्ही जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात। तर त्यासाठी तुम्हाला जी CET असते तर ती क्वालिफाय करायला लागते। तर आपल्या चॅनलवरती नोट्स वगैरे आहे तर ते अवेलेबल आहे। तर ज्यांना नोट्स पाहिजे असेल CETसाठी, CET क्वालिफाय करण्यासाठी, तर त्यांनी नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। थँक्यू।